जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरी। तुकारामांचे भक्तीपर अभंग चार आपण आज बघणार आहोत आणि नेहमीसारखं भक्तिगीत. नाही त्रिभुवनी सुख या समान, म्हणूनी मन स्थिरावले. कसं आहे, केवळ स्तुतीचं भक्तीमध्ये केवळ स्तुती पांडुरंगाची असं असत नाही. पांडुरंगाची स्तुती असते, त्या स्तुतीमध्ये शिक्षण असतं. संतांचे जे अभंग आहेत हे स्वतःच्या भक्ती साधनेतून जसे आलेले आहेत, त्या मानसिक अवस्थेतून जसे आलेले आहेत, तसेच इतर भक्तांच्या, श्रद्धावंतांच्या, धार्मिक सहधार्मिकांच्या बद्दलच्या कळवळीमधनं पण आलेले आहेत. त्या दोन्हीचा संगम एकाच ठिकाणी होतो. नाही त्रिभुवनी सुख या समान, म्हणूनी मन स्थिरावले. आता हा अनुभव पण आहे, हा अभिप्राय पण आहे, ह्यात कार्यकारण भाव पण आहे, यात शिक्षण पण आहे. मन चंचल आहे, मन कुठं स्थिर होत नाही, ही कायमची तक्रार आहे. ही नामदेवांची आहे, तुकारामांची आहे. आणि आता माझं सगळे प्रयत्न झाले, आता तू ये ठाव घे आणि सगळं व्यवस्थित. संतांचा शब्द व्यवस्थित नाही, संतांचा शब्द उचित असा असतो. उचित ते करी नारायण असा असा व्यवस्थितला मॅनेजमेंटचा अर्थ आहे. त्याला थोडा सांसारिक स्वार्थाचा असा थोडं स्पर्श आहे त्याला. पण उचित ते करी असं संतांचं मागणं. नाही त्रिभुवनी सुख या समान, म्हणूनी मन स्थिरावले. मन स्थिरावत नव्हतं. ते त्रिभुवनात सुद्धा जे सुख नाही, ते विठ्ठलाच्या नामामध्ये आहे. ते नाम जेव्हा सापडलं, त्या नामातला आनंद मला लागला, तेव्हा माझं मन स्थिरावलं असं सांगतो. म्हणजे नाम घेतल्याशिवाय सुख नाही, ते सुख भेटल्याशिवाय नाम अजून पुढे जात नाही. ही जी नेहमीची जी नातं आहे त्यांच्यामध्ये, ते आहेच. नाही त्रिभुवनी सुख या समान, म्हणूनी मन स्थिरावले. धरियेली जीवी पाऊले कोमळी. पांडुरंगाचं पांडुरंगाचे हात हातात घेत नाहीत, पांडुरंगाला मिठी मारत नाहीत, पांडुरंगाचे पाय तेवढे धरून ठेवतात. सगळ्या संतांचं फार कोमळ पाय आहेत ते. आणि त्या पायाला धरून मी बसलेलो आहे. धरेली जीवी पाऊले कोमळे. सगळा जीव अर्पण केलेला आहे, त्या कोमळ पायांना जीव अर्पण केलेला आहे आणि त्यांना मी धरून बसलेलो आहे. सुख कसं मिळालंय त्याचा प्रवास सांग. केली एकावळी नाममाळ. एकावळी म्हणजे एकाच मण्याची माळ असते. आमचा गरिबांचा देश आहे हो हा सगळा महाराष्ट्र. म्हणजे ती एकच मण्याची माळ, सामान्य कुटुंबातली ती माळ आहे. एक मण्याची माळ असते, त्याला एकावळी म्हणतात. त्या एकावळी तुम्हाला रात्र काळी घागर काळीमध्ये सुद्धा ती एकावळीचा उल्लेख. एकावळी म्हणजे एका मण्याची माळ. ती नाम नाममाळा हीच मी एका वेळी केलेली आहे. नाम घेत बसतोय, ती त्याचाच मी अलंकार आता धारण केलेला आहे. धरेली जीवी पाऊले कोमळी, केली एकावळी नाममाळा. शीतळ होऊन या पावलो विश्रांती. सगळं तप्त होतं माझं विकारांनी सगळं मन. त्यामुळं आता विश्रांती झालेली आहे माझी. ह्या नामाने विश्रांती मिळाली. न साहे पुढती घाली चित्ता. हे चित्त आहे ना, हे चित्तच आता मी त्या पावलांपुढे टाकलेलं आहे. पांडुरंगापुढे माझं सगळं चित्त आहे, विकारवश चित्त आहे, हे मी त्याला दिलेलं आहे. म्हणजे सगळ्या विकारांवर मात करून असा ज्ञान मिळवून तसा भक्त असा, त्याला मग पांडुरंग हा बक्षीस स्वरूपात मिळत नाही. त्याच्या विकारांसकट तो जो शरण जायला लागतो, तेव्हा त्या शरणावस्थेत त्याला पांडुरंग भेटायला लागतो. त्याच्यातलं अपरिपक्व पण असतं, त्याच्यातले विकार असतात, त्याच्यातले दोष असतात, त्याचा संसार सुरूच असतो. पण तो सुरू असतानाच त्याला नामाच्या जोरावर पांडुरंगाची चाहूल लागते. असा हा आमचा भक्ती मार्ग आहे. हे सगळं 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 संपून तुम्ही विजयी होणार आणि मग तुम्हाला पांडुरंग बक्षीस असं असं नाहीये. त्यात शरणागतीतच पांडुरंगाची प्राप्ती व्हायला सुरू होते. न साहे पुढती घाली चित्त. ते माझं चित्त आहे ना, त्या चित्तातले विकार सहन होईना, त्या चित्तालाच मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून टाकलं. तुका म्हणे झाले सकळ सोहळे. आणि त्यामुळं चमत्कार असा झाला की माझ्या सगळ्या विकारांचे, सगळ्या इच्छांचे सोहळे पूर्ण व्हायला सुरुवात झाली. कारण त्या इच्छाच कमी व्हायला सुरुवात झाली. त्या इच्छा सात्विक झाल्या. त्या इच्छांचीच दिशा पांडुरंगाने ठरवली. न तुका म्हणे झाले सकळ सोहळे, पुरविले डोहळे पांडुरंग. पांडुरंगानं माझे डोळे नष्ट झाले नाहीत. डोळे पांडुरंगानंच डायरेक्ट केले. पांडुरंगानंच त्याची दिशा ठरवली आणि पांडुरंगानंच ते पुरवले. आणि त्यामुळं माझं मन स्थिरावलेलं आहे. अशी ही प्रोसेस आहे. प्रत्येक अभंगामध्ये तुम्हाला प्रोसेसचा असा फील येतो भक्तीच्या.
आणि संतांनी कोणत्या दिशेनं आपला मार्गक्रमण केलेलं आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये ते आपल्याला शिकवत. आता पुढचा अभंग बघा. शूरत्वासी मोल. शूर काय आमच्या तुकारामांच्या अभंगामध्ये बऱ्याच वेळा हे सगळे युद्धकालीन माणसं आहेत. त्यामुळे शूर म्हणजे काय, भ्याड म्हणजे काय, ह्याच्या चर्चा होतच असतात. कारण सारखं आक्रमण बघितल्यामुळे मुलुकगिरी करणारे मावळे सगळीकडे जात आहेत. ते अस्थिरतेचा भाग आहे तो सगळा. शूरत्वासी मोल, नये कामा फिके बोल. नुसतं शूरत्वाच्या गप्पा म्हणायला अर्थ नाही हो. तिथं रणांगणावर जाऊन परफॉर्म करायला पाहिजे ना, शत्रूशी भांडायला पाहिजे, जिंकायला पाहिजे, लढायला पाहिजे. त्याचं मोल जास्त आहे. त्यामुळे भक्तीत अध्यात्माच्या गप्पा मारायच्या नाहीत. अध्यात्मामध्ये तुम्ही विठ्ठलाला भिडा सरळ आणि स्वतःला भिडा. विठ्ठलाला भिडणे आणि स्वतःच्या विकारांना आत भिडणे यात काही फरक नाही आहे. अंतरंगात वळायला पाहिजे, स्वतःच्या विकारांशी सामना करायला पाहिजे, प्रामाणिकपणानं सत्यानं जगायला पाहिजे, समतेनं जगायला पाहिजे, स्वतःमध्ये दांभिकता नसायला पाहिजे. हे शूरत्व आहे. शूरत्वासी मोल, नये कामा फिके बोल, केला न संडी कैवाड, जीवेसाठी तो हे होड. एकदा प्रतिज्ञा केली की मी पांडुरंगाला शरण जाणार माझ्या विकारांसकट, माझ्या अपूर्णतेसह, ती केली, ती सांडण्याचा भाग परत येत नाही असं ते म्हणतात. हा एक एक बोल घेतला, एक प्रतिज्ञा घेतली की प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करणार. नुसतंच बडबडत बसणार नाही, भक्ती आहे भक्ती आहे असं नाही. आम्ही भक्तीसाठी किंमत देणार, त्या जीव पडला तरी चालेल, पण आम्ही आता भक्तच होणार. आम्ही सगळ्या आमच्या अपूर्णतेसकट पांडुरंगाला आता शरण जाणार. हो, आमच्या योगी अरविंदांनी असं म्हटलंय की दिस इज द ग्रेटेस्ट ॲडव्हेंचर. सगळ्यात मोठं धाडस आहे अध्यात्माच्या मार्गाला लागणं. हे सगळ्यात मोठं धाडस आहे असं त्यांनी सांगितलं. कारण त्यात स्वतःशी सामना करायला लागतो, कुठल्या दुसऱ्या शत्रूशी सामना करायला लागतो. विजय स्वतःवरच मिळवायला लागतो, दुसऱ्या कुठल्या शत्रूवर पशुवर असा विजय मिळवायला लागत नाही. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट. सगळ्यात मोठं धाडस काय असेल तर अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवणं हे सगळ्यात मोठं धाडस आहे असं अरविंदांचं वाक्य. केला न संडी कैवाड, जीवेसाठी तो हे फोड. फोड म्हणजे पैज. पण केलेला आहे ना, आता जीव गेला तरी हा पण सोडणार नाही मी, पण टाकणार नाही अशी प्रतिज्ञा पाहिजे. असं असं तुकाराम जात. मग काय व्हायचं ते हो, तुमच्या विकाराचं जे काय असेल त्याच्या सकट, पण आता पांडुरंग सोडायचा नाही. संकटात पण पांडुरंग, सुखात पण पांडुरंग, दुःखात पण पांडुरंग, भोगात पण पांडुरंग, सगळीकडे पांडुरंगाची आता साथ मी सोडणार नाही, त्याचे पाय मी सोडणार नाही, हा पण पाहिजे. धीर तो कारणा, सगळा हा शूरत्वाचा अभंग आहे. धीर तो कारणा, सहाय्य होतो नारायण. आणि तुकारामाचं फार सुंदर असं वचन आहे. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही श्रद्धेनं जेव्हा असं धाडस करायला लागता, हे भक्तीचं धाडस आहे, या धाडसात जेव्हा उतरता तेव्हा तुम्हाला हळूहळू प्रत्ययाला यायला लागतं की आपल्याला नारायण सहाय्य करतो. आणि नारायण सहाय्यभूत व्हायला लागलाय असं तुमच्या जेव्हा लक्षात येतं की हे माझं नाही, हे हे पांडुरंगाचं करणं आहे ना, माझ्याकडनं हे झालंच नसतं. हा जेव्हा प्रत्यय यायला लागतो तेव्हा धीर अजून वाढतो. धीर तो कारण, सहाय्य होतो नारायण. तुका म्हणे हरी, दास रक्षितो निर्धारी. हा, हरीला जो शरण गेला त्याचं त्याचा 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 त्याचं रक्षण हरी करणारच, हा निर्धार आहे. हा आमचा संतांचा अनुभव आहे आणि हा आम्ही तुम्हाला सांगतो. हा प्रत्येक अभंगामध्ये स्वतःची मानसिक अवस्था असते आणि आपल्याला दिशेचं सूचन असतं. असं दोन्ही पद्धतीने पुढे जाणारे तुकोबांचे अभंग आहेत. आता पुढचा अभंग बघा हा कसा आहे. हा पण अतिशय प्रसिद्ध आहे, अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. हा काय गीत नाही आहे, पण फार प्रसिद्ध अभंग आहे. आमचा स्वदेश. संतांना सीमा नाही तो. संतांना देशाच्या सीमा नाहीत, जातीच्या सीमा नाहीत, वर्णाच्या सीमा नाहीत, भाषेच्या सुद्धा सीमा नाहीत. म्हणून तर विश्वची माझे घर असं म्हटलेलं आहे. अलीकडच्या काळात संतांना सुद्धा जातीत ठेवा, त्या संतांच्या वारकरी संप्रदायाला सुद्धा कुठल्या तरी एका धर्माच्या, कुठल्या तरी एका विचारसरणीच्या दाव्याला गुंतून टाका, असा प्रकार चालू आहे. सगळीकडेच चालू असतो तो. पण खरे संत जे असतात, संतांचा खरा संदेश आहे तो वैश्विक आहे. तो एका धर्मापुरता सुद्धा नाही, एका देशापुरता सुद्धा. आमचा स्वदेश, काय सांगावं तुकारामांनी. आमचा स्वदेश कुठे आहे तर अख्खी पृथ्वी म्हणजे माझा देश आहे असं सुद्धा म्हटलेलं नाही. आमचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास. अहो सगळं भुवनत्रय जे आहेत ना, तिन्ही भवन हा माझा स्वदेश आहे असं सांगितलं. ते तिन्ही भवनातलं एक भवन सुद्धा तुम्हाला बघता येत नाही. तर तुकारामांनी सांगितलंय तिन्ही भवनांमध्ये आमचा वास आहे. अहो आमचा देशच आहे, इथे इकडून तिकडे जायला व्हिसा पासपोर्ट काही लागत नाही म्हणजे. सगळीकडे आमचीच माणसं आहेत. आमचा, कारण विठ्ठल सगळीकडे आहे. आमचा हा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, माय बापाची लाडकी
कळो आले हे लौकिकी. हे विठ्ठल आणि रुक्मिणीचं साम्राज्य आहे तिन्ही भवनामध्ये, त्रिभुवनामध्ये. आणि आम्ही त्याचे लाडके आहोत. संत सगळे भक्त हे त्याचे लाडके आहोत. आम्हाला सगळीकडे संचार आहे. आम्हाला हे शत्रूचं राष्ट्र नाही आणि हे मित्राचं राष्ट्र नाही. आम्हाला सगळी आमचीच माणसं आहेत, ही सगळी विठोबाचीच लेकरं आहेत. असा मोठा वैश्विक दृष्टिकोन मांडणारे आमचे संत. माय बापाची लाडकी कळो आले हे लौकिकी, नाही निपराध कोणा आम्हामध्ये भेट. कोणा आम्हामध्ये भेद. आमच्यामध्ये आमच्यामध्ये हा अपराधी आहे आणि हा निरपराधी आहे. हा हा चांगला आहे, हा वाईट आहे, असा भेद नाही. पांडुरंगाचं राज्य आहे सगळीकडे. आमच्यामध्ये भेद काही नाही. नाही निपराध कोणा आम्हामध्ये भेद, तुका म्हणे मान अवघे आमचे हे धन. आता हे मान आहे ना, हे कदाचित स्पेलिंग मिस्टेक असेल, ते नाम असण्याची शक्यता आहे. तुका म्हणे नाम अवघे आमचे हे धन असं वाचायला पाहिजे. काही ठिकाणी नाम लिहिलेलं पण आहे, सरकारी प्रतीत मान आहे, पण नाम हेच बरोबर दिसतं तिथे. तुका म्हणे नाम अवघे आमचे हे धन. नाम आहे हेच धन आहे. आमचे एक भक्ती संप्रदायातले मित्र आहेत, त्यांनी अलीकडे बंगला बांधला आणि ते गुरुदेव रानडे परंपरेतले आहेत. त्यामुळे तिथे तर नाम घेणं हे एकमेव साधन आहे. म्हणजे किती नाम घेतलंय ते खुशाल एकमेकाला विचारतात. रानडे संप्रदायातले, गुरुदेव रानडे संप्रदायातले. ते आमच्या मित्रांना बंगल्याचं नाव फार सुंदर ठेवलं आहे. त्यात बंगल्याचं नाव आहे नामधन. हा शब्दच हा परंपरेतला असा शब्द आहे. नामाचं धन हेच खरं धन, असा असा म्हणायचा प्रघात. आणखीन एक आपण हे, हा हा अगदी खास भक्ती संप्रदायाचा जाहीरनामा ठरावा असा अभंग आहे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. हे बघा, हे ज्ञान्यांचं जीवित ध्येय असतं मोक्ष मिळवणं, किंवा वैदिकांचं, मीमांसकांचं ध्येय असतं की स्वर्गामध्ये जाणं आणि मग तिथल्या सगळ्या सुखांचा सेवन करणं. असं मीमांसकांचा पूर्वमीमांसा सगळे यज्ञ वगैरे करायचे कशासाठी? ते तिथे सुख प्राप्त व्हावं, परलोकामध्ये सुख प्राप्त व्हावं म्हणून करायचंय ते. त्याला आम्ही तुच्छ लेखतो. त्या परलोकातल्या सुखालाच संत तुच्छ लेखतात. ते म्हणणारे इथं सुख काय आणि परलोकात सुख काय, आम्हाला हे सुखच नको आहे इंद्रियांचं. आम्हाला काही मज्जा मज्जा काही नको, आम्हाला फक्त विठ्ठलाचं प्रेम पाहिजे, असं म्हणून ते धुडकावून लावतात मीमांसकांना. पूर्वमीमांसकांना असं धुडकावून लावल्यानंतर उत्तर मीमांसक म्हणजे उपनिषदिक ऋषी जे आहेत ते मोक्ष मागतात. ते अडकलेलं आहे ना सगळ्यामध्ये, तर त्या आत्म्याची मुक्ती मागतात. ज्ञान म्हणजे मुक्ती आहे. ती मुक्ती धुडकावून लाव संत. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. बघा बरं, काय काय मोठा ऐलान आहे. असं सांगितलेलं आहे आम्हाला मुक्तीच नको आहे म्हणले. हे आम्हाला परत परत जन्म घ्यायचा आहे, परत परत विठोबाच्या चरणी लागायचं आहे. आम्ही घाबरत नाही म्हणले, परत परत जन्म घ्यायला घाबरत नाही. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस. अहो भक्तिरस आहे ना, एक जन्म पिऊन पुरतच नाही. अनेक जन्म आम्ही हा पित राहिलो. भक्तिरसाची चव आहे, विटणारीच नाही, अवीट अशी चव आहे. आम्हाला ह्यापासून मुक्ती नको. विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावे हे. आम्हाला त्याची चटकच लागली म्हणे आता भक्तिरसाची. आता आम्हाला मुक्ती नको, आता आम्हाला परत परत गर्भवास पाहिजे. एकच आस, आम्ही हे नामाचं, भक्तीचं रस घेत राहणार. देवा हाती रूप धरविला आकार. हा बघा, आता भक्तांचं हे कसं श्रेष्ठत्वाची भावना काय आहे बघा. हे नम्र भक्त आहेत, विठोबाच्या प्रेमात आहेत. पण महाराष्ट्राची भक्ती परंपरा आहे ना, ती महाराष्ट्राच्या अशा स्वभावाला साजेशी अशी दणकट भक्ती आहे महाराष्ट्राची. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासी. हे बघा, हा महाराष्ट्र बघा, ही महाराष्ट्राची भक्ती. म्हणजे आम्ही मोठ्या कष्टानं पुंडलिकापासून या देवाला आकाराला आणलेला आहे. त्याला आता निराकार होऊ देणार नाही म्हणजे, परमेश्वराला निराकार होऊ देणार नाही असं म्हणणारे भक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासी. त्याला आता निराकार होऊ देणार नाही, आकारातच राहायचं आणि आम्ही पण आकारात राहणार. आणि तो देव आणि आम्ही भक्त, आणि आम्ही भक्तीच्या रसाचं सेवन करतच राहणार. असा हा कोण आहे. तुका म्हणे चित्त निवांत राहिले. चित्त आता निवांत झालेलं आहे. चित्त निवांत राहिले, घ्याई ती पाऊले विटेवरी. परत एकदा, विटेवरची जी पावलं आहेत त्या पावलांचं ध्यान आता करत मी शांतपणाने राहणार आहे. मला अनेक जन्म येवोत, त्या प्रत्येक जन्मामध्ये पांडुरंगाची पावलं आणि मी यांची गाठ आहे. आम्हाला काहीही मुक्ती नको. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. एक अजून एक अभंग तुकोबांचा बघूया आणि मग आपण आजच्या गाण्याकडे जाऊ.
तुझे म्हणविता काय नाश झाला. हे फार संतांचं आर्ग्युमेंटच फार फार विलक्षण गोड आहे आणि सुंदर असा युक्तिवाद आहे. असं म्हणतात, तुमचं म्हणून आम्हाला काय मिळालं बघा, आमचा सगळा नाश झाला. हे अगदी नामदेवांचीच आवृत्ती असल्यासारखं आहे. तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला कीर्ती तुझी. तुझी कीर्ती ऐकवतोय असं म्हणतात. आमचा कसा कसा नाश झाला. आता हा नाश झाला म्हणजे काय, हा तुमच्या अहंकाराचा, तुमच्या विकारांचा, तुमच्या उपाधींचा, मायेनं तुम्हाला लपेटले त्या सगळ्याचा नाश केला नाही तर तुम्हाला देवत्व प्राप्त कसं होणार, असंच आहे ना. पण त्याला नाश केला असं म्हणायचं आणि विठोबावर त्याचा आळ घ्यायचा, असा एक संतांचा फार सुंदर असा प्रेमळ खेळ आहे. तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला कीर्ती तुझी. परी तुझं नाही आमचे उपकार, नामरूपा थार केली याचे. आम्ही तुम्हाला एवढा थार आणला, नामरूप तुम्हाला आम्ही दिलं असं म्हणतात. तुकाराम नामदेव असं म्हणतात, तुला नामरूपाला आम्ही आणला आणि त्याचा काय उपकार वगैरे काय मानला नाही आणि तुम्हीच आम्हाला लुटून टाकलं सगळं, असं 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 गोड भांडण. परी तुझं नाही आमचे उपकार, नामरूपा थार केली याचे. समूळ संसार केला देशधडी. आमचा संसार आहे ना देशधडीला लावून टाकला पांडुरंगा तुम्ही. म्हणजे संसारातलं ममत्व काढून टाकलं. संसार देशधडी लावला नाही, संसारातलं ममत्व काढून घेतलं, सगळं ममत्व तुमच्या पायी लावून टाकलं. समूळी संसार केला देशधडी, सांडिली आवडी ममतेची. ममता तेवढी काढून घेतली संसारातली आणि सगळी ममता स्वतःच्या पायावर तुम्ही लावून घेतली, आम्हाला देशोधडीला लावून टाक. लोभ, दंभ, काम, क्रोध, अहंकार यासी नाही थार ऐसे केले. आमचा लोभ काढून टाकला, दंभ काढला, काम काढला, क्रोध काढला, आमचा अहंकार काढला, आम्हाला पुरतं लुटून जीवाचं जीवित्वच काढून घेतलं आणि त्यामुळे त्याचं देवत्वच राहिलं. तुकारामांचा एक फार सुंदर अभंग आहे, देवानं देवाच्या घरी चोरी केली, असा एक अभंग आहे. पुढच्या आपल्या क्रमामध्ये येईलच तो कुठेतरी. लोभ, दंभ, काम, क्रोध, अहंकार यासी नाही थार ऐसे केले. मृत्तिका पाषाण तैसे केले धन. मातीची आणि दगडाची किंमत पैशाला आणली आमच्यासाठी तुम्ही. सगळ्या लौकिकात आम्हाला बाहेर काढलं. आपले ते कोणा पर नेणो. आम्हाला पर भाव उरला नाही. हा परका तो आपला हा भाव पण उरला नाही. या सगळ्यामुळे जे जगण्याची गंमत होती तुम्ही काढून टाकली सगळी. तुका म्हणे झालो देहासी उतार. अहो बाकीचं सोडा, देह पडला तुमच्या भक्तीत तरी चालेल अशी मनाची तयारी झाली तर आता ह्या देहासंबंधानं येणाऱ्यांचं काय प्रेम आणि ह्या देहाला दिसणाऱ्या आणि भोगायला मिळणाऱ्या जगाचं आम्हाला काय कौतुक. देहाचंच कौतुक उरलं नाही, अशी तुमची आमच्यावर कृपा झाली. तुका म्हणे झालो देहासी उदार, आणि काय विचार काय तेथे. असं तुम्ही, अशी तुमची कीर्ती आहे विठ्ठला, असं 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 त्याने म्हणलं. आता आज आपलं गाणं आहे ते नामदेवांचं आहे. एक सेकंद. हा, गाण्याचे मला एक सापडे ना, टेक्स्ट सापडे ना. गाणं पंढरी पंढरी निवास आहे ना चारू. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, हे नामदेवांचं गाणं आहे. हे पण प्रेमळ असं भांडण आहे. त्याचे शब्द आता माझ्याकडे नाही आहेत पण अतिशय सोपे शब्द आहेत, आपण ते प्रत्यक्षच ऐकूया. मागे बहुतांचे फेडी आले ऋण, आम्हासाठी कोण आली धाड, असं म्हणलेलं आहे. तो तुम्ही सगळ्यांची ऋण फेडली, त्यांचा सगळा शब्द पूर्ण केला, लाड पूर्ण केले आणि आमच्यासाठी मात्र तुम्हाला बोलता वचन काय काय झालंय काय, म्हणजे आमच्याशी बोलायला तुम्हाला काय झालंय, अशा पद्धतीचा तो अभंग आहे. तर आपण तो अभंग प्रत्यक्ष ऐकूया. माझ्याकडे आता शब्द नाही. पंढरी निवासा सखा पांडुरंगा, पंढरी निवासा सखा पांडुरंगा, पंढरी निवासा सखा पांडुरंगा, करी अंग संगा, करी अंग संगा भक्ता पंढरी निवासा सखा पांडुरंगा, पंढरी निवासा सखा पांडुरंगा.
पंढरी निवास भक्त कैवरिया भक्त कैवरिया भक्त कैवरिया होसी भक्त कैवरिया कैवरिया भक्त कैवरिया होसे नारायण भक्त कैवरिया भक्त कैवरिया भक्त कैवरिया भक्त कैवरिया होसे नारायण बोलता वचन कायलाद पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा मागे बहुतांचे फेडियाले मागे बहुतांचे मागे बहुतांचे फेडियाले मागे बहुतांचे मागे बहुतांचे भेडियाले ऋण भेडियाले ऋण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा वारंवार तुझा लाद नाही देवा नाही देवा देवा लागता नाद देवा वारंवार तुझा लाद वारंवार तुझा लाद वारंवार तुझा लाद वारंवार तुझा लाद नाही देवा नाही देवा बोलर केशवामणी नाम पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवास सखा पांडुरंगा करी अंगसंगा करी अंगसंगा भक्तातिया पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा सखा पांडुरंगा पंढरी निवासा
पंढरी निवास पंढरी निवास. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम.